जमलेले माझे बीड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला विजयरावांनी इथं बोलवलं आणि त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की अजित 2 तारखेला या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे। आमचा लोकाशाचा दैनिक लोकाशाचा 19वा वर्धापन दिनानिमित्त आम्ही 3 दिवसाचा भव्य लोकशा महोत्सव आयोजित करणार आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव यथोचित सत्कार त्यांना मानपत्र देऊन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे। आणि मग त्याला जोडूनच मी काही मीटिंग पण घेतलेल्या होत्या, काही माझ्या पक्षाचेही कार्यक्रम घेतलेले होते आणि हा कार्यक्रम वेळेमध्ये उरकून मला मुंबईला जायचं आहे, कारण ते 12 तासाचंच पायलटला गॅप असते आणि त्याच्यामुळं मलाही थोडीशी घाई आहे। आज मी इतरांची पण भाषणं ऐकली, पण पंकजाताई अतिशय पोटतिडकीनं बोलत होत्या। शेवटी आपण ज्या भागामध्ये राहतो काम करतो तिथं काही नवीन प्रश्न निर्माण झाल्यानंतर स्थानिकच लोकांना त्रास होतो, वेदना होतात आणि त्या इथं अनेकांनी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये बोलून दाखवल्या। आज दैनिक लोकाशाच्या 19व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी दैनिकाचे संपादक विजयराव बम आणि त्यांच्या सर्व परिवाराचं अभिनंदन करतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो, कारण पत्रकारितेमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये इथपर्यंतचा पल्ला गाठणं हे अलीकडच्या काळामध्ये तसं अवघड आहे, कारण मोठे मोठे खूप उद्योगपती ह्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत। त्यांनी बऱ्याच अंशी हे क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि त्याच्यातून निर्भीड पत्रकारिता आणि समाजातली खरी काय वस्तुस्थिती आहे ते लोकांच्यापर्यंत आणण्याचं काम करत असताना अनेक अडचणी अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात। यामध्ये ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या लोकशा महोत्सवाचा समारोप आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होतोय आणि त्या निमित्तानं विविध कर्तृत्व गाजवलेल्या मान्यवरांचा इथं सत्कार होतोय। तो आम्ही माझ्या शुभ हस्ते आमच्या पंकजाताईंच्या शुभ हस्ते आम्ही त्या ठिकाणी केला। या सर्व पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। मी पण माझ्या राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष काम करत असताना अनेकांचा माझा अनेक वर्षापासूनचा संबंध आलेला आहे। ही सगळी पुरस्कार मंडळी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी आहे। त्यांच्या कामातून त्यांनी त्यांचं मोठेपण सिद्ध केलेलं आहे। या पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडनं यापेक्षा मोठी कामगिरी घडावी आणि त्यांच्या कामगिरीतून नव्या पिढीला एक विश्वास, मार्गदर्शन, प्रेरणा ही देखील त्या ठिकाणी मिळावी, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या निमित्तानं देतो। दैनिक लोकशाना पुरस्कारासाठी अगदी योग्य व्यक्तींची निवड केली। मी विजयरावांना विचारत होतो की निवड कोणी केली? विजयरावांनी सांगितलं की आम्हीच वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर निवडले आणि नेमका योग कसा घडून आला की विविध क्षेत्रातल्या 9 मान्यवरांचा म्हणजे 9 रत्नांचा आज पुरस्कार देऊन इथं योचित सत्कार होतोय। ते खरोखरीच अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे। त्यांच्याबद्दल लोकशा परिवाराला देखील मी धन्यवाद देतो। सन्माननीय शांतीलाल मुथा यांच्याबद्दल मी काय सांगणार, खरं तर सामाजिक कार्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे, मागं देखील मला आठवतंय ज्यावेळेस लातूरला भूकंप झालेला होता आणि त्या काळामध्ये लातूर उस्मानाबादचा भूकंप अनेक जुन्या लोकांना आठवत असेल, त्या काळामध्ये ज्यांचे आई वडील गेले आणि मुलं त्यामध्ये वाचली, त्या मुलांच्या करता पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारकडनं त्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री होते जागा मिळवली आणि तिथं अतिशय चांगल्या प्रकारे एक वास्तू उभी केली
आणि त्या मुलांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम, त्यांना ज्ञान देण्याचं काम, त्यांना शिकवण्याचं काम अशा पद्धतीनं आमच्या मुथा साहेबांनी तिथं केलेलं. आज देखील तुम्ही पुण्यावरून शिरूर आणि तिकडं नगरला जात असताना ती वास्तू रोडच्या कडेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. इथं नाही तर कुठेही दुष्काळ पडो, कुठेही आमच्या जनावरांच्या करता छावण्या उभ्या करो, कुठेही वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी, पाणी अडवा, पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठवा, ह्याकरता कार्यक्रम असतो. त्याहीमध्ये त्यांचं योगदान कितीतरी तुम्हाला त्यांच्याबद्दलची उदाहरणं सांगता येतील. त्यांच्याबद्दल बोलायचं तर बीड जिल्ह्यातल्या डोंगरकिनी हे त्यांच्या गाव. 15 ऑगस्टला त्यांचा 54मध्ये जन्म झाला. नेमकं देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, पण 30 तारीख बघून ते जन्माला आले आणि वयाच्या 6व्या वर्षी त्यांच्यावर वेगळा प्रसंग उद्भवतो. अतिशय लहान वयामध्ये त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या आणि बीडमधल्या कडागावच्या जैन बोर्डिंग स्कूलमधनं 8वी ते 11वी, त्यावेळेस 11वी होती, जुनी 11वी, नंतर 10, 2, 3 असं ते झालं. त्या 11वीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि तेव्हाच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगरमधून त्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि पुण्याच्या BMCC कॉलेजमधनं पदवी त्यांनी घेतली. आणि त्यानंतरचा काळ त्यांनी स्वतःला उद्योग व्यवसायामध्ये स्वतःला झोकून दिलं. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि ते काम आजपर्यंत अथक अशा प्रकारचं चालू आहे. त्यांचा काही वर्षापूर्वी बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावर तोच उत्साह, तोच टवटवीतपणा आजही तो आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम हे अक्षरशः डोंगरा एवढं आहे. गरीब कुटुंबासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं केलेलं आयोजन असेल, हुंडाविरोधी चळवळ राबवली असेल, विधवा घटस्फोटित महिलांचं पुनर्विवाह लावून दिलेले असतील किंवा वंचित समाजातल्या तसंच अनाथ गरीब गरजू मुलांचं शिक्षण पूर्ण करून देण्याचं काम असेल. प्रत्येक नैसर्गिक संकटामध्ये ते लोकांच्या मदतीला जातात. इवन 93चा लातूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचा भूकंप, त्याच्यानंतर 2001चा गुजरातचा भूकंप, 2002चा अकोल्यातला महापूर, 2005ची सुनामी लाट, 2005 मधल्या जम्मू काश्मीरचा भूकंप, 2008चा बिहारमधला पूर, 2013 आणि 2016 मधला आपल्या राज्यातला वेगवेगळ्या भागामध्ये पडलेला दुष्काळ. प्रत्येक संकटामध्ये शांतीलालजी मुथा आणि त्यांची टीम आणि जैन संघटना ही मदतीला धावून गेलेली आहे. आजच्या महाराष्ट्रासोबतच आज ते छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये देखील त्यांचं काम हे आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतं. अशा योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देऊन विजयराज, तुम्ही आणि तुमच्या परिवारांनी यथोचित त्यांचा सत्कार केला. निश्चित हे पुरस्काराचा गौरव वाढवणार आहे. मी शांतीलाल मुथाजींचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरे आमचे बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडकजी, तुम्ही मागाशी बोलत असताना काही पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सांगितलं. माझी विनंती आहे की त्याबद्दल तुमचं एक मला लेटर हेडवर पत्र द्या. मी त्याच्याबद्दलच्या सूचना मुंबईमध्ये गेल्यानंतर सहकार विभागाला, सहकार सचिवाला, सहकार आयुक्ताला, त्या बाबतीमध्ये सहकार मंत्र्याला देऊन त्याच्यातनं मार्ग काढतो. त्यामध्ये ज्या चांगल्या संस्था महाराष्ट्रामध्ये चालतात त्याच्यामध्ये चांडक साहेबांच्या बुलढाणा अर्बन बँकेचा उल्लेख अतिशय वरच्या क्रमांकावर करावा लागेल. आज जवळपास त्या बँकेचं डिपॉझिट 14,000 कोटीच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यांनाही लोकाशा हा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1989ला त्यांनी बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना केली आणि अवघे 72 सभासद होते. आज 12,000 कोटी रुपयाच्या भांडवलावर स्थापन झालेल्या या बँकेनं
शेतकरी असेल, कष्टकरी समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचं योगदान दिलं. मला तुमच्यामुळं 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली. हेलिकॉप्टरने अनेकदा देवेंद्रजी, मी किंवा एकनाथराव आम्ही जात असतो. त्यावेळेस अनेक भागामध्ये बुलढाणा संस्थेनी दिलेले वेअरहाऊस किंवा वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहिलेल्या आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो. ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा, ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून चांडक साहेबांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांचाही या ठिकाणी पुरस्काराने गौरव झाला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मधून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय बातम्या देखील त्यांच्या बाबतीत येत असतात, परंतु त्यांनी स्वतःला या क्षेत्राला वाहून घेतलेलं आहे हे मी आज देखील पाहतो. आणि त्यांचा संस्था चालवण्याचा अतिशय पारदर्शक अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो आणि त्याच्यामुळं ते आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये अतिशय मजबूतीनं टिकलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. तिसरे आमचे सहकारी अभिनेते सयाजी शिंदे यांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकाशा भूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला. मी सयाजीरावांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याबद्दल बोलायचं तर अभिनेता सयाजी शिंदे यांच्याबद्दल बोलायचं का पर्यावरणवादी सयाजी शिंदेंच्यावर बोलायचं, हा खरा प्रश्न आहे. स्वतः इथं पंकजाताई आहेत. पंकजाताई, मी तुम्हाला विनंती करेल, ते तुम्हाला भेटतीलच, परंतु त्यांचं देवराईच्या बद्दलचं योगदान खरोखरीच वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या कल्पना आहेत. आत्ता सयाजीराव तुम्ही बोलत असताना कुठं काही तुम्हाला पाण्याच्या बद्दलचं मदत पाहिजे ते सांगितलं, त्याच्याबद्दलचे डिटेल्स द्या. मी जरूर DPCच्या निमित्तानं तुम्हाला ती रक्कम जी काही लागेल ती देण्याचं काम निश्चितपणे करेन. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या चित्रपटातील भूमिकांच्याबद्दल ताकदीनं त्यांनी वृक्ष लागवडीची जी काही चळवळ वाढवली, त्याच ताकदीनं त्यांनी आपले जुने मित्र, जुनी माणसं आणि माणुसकी जपलेली आहे. ते अतिशय ग्रेट आहे. मध्ये त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला. मी त्यांना विनंती केलेली होती. ते आमचे स्टार प्रचारक होते. त्याच्यामध्ये त्याचाही फायदा आमच्या महायुतीच्या सरकारला सत्तेवर येण्याच्या करता त्या ठिकाणी झाला. सातारा जिल्ह्यातल्या अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक ह्या सुपुत्र हैदराबादमध्ये जातो आणि बघता बघता दक्षिणेतल्या सिनेमामध्ये टॉलिवूडचा सुपरस्टार होतो. हे कल्पने पलीकडचं आहे, परंतु जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण कुठपर्यंत जातो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सयाजीराव शिंदे आहेत. आपला अंधश्रद्धेवर विश्वास नाही, परंतु श्रद्धेवर निश्चित आहे. त्या श्रद्धेपोटीच दक्षिणेतल्या अनेक दिग्दर्शकांनी सयाजी शिंदे त्यांना लकी वाटतात. सयाजी शिंदेंना घेतल्याशिवाय साऊथच्या अनेक सिनेमाचं कास्टिंग पूर्ण होत नाही. साऊथच्या कन्नड, मल्याळम चित्रपटामध्ये आमच्या सयाजी शिंदेंना बघितल्यानंतर माझ्यासारख्या कुठल्याही चित्रपट प्रेमीला आनंदच होतो. साधी राहणी, दमदार अभिनय, पिळदार मिशा आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन फिरणाऱ्या सयाजी शिंदे यांचा आजचा सत्कार आहे. त्याच्यामध्ये जो गौरव झाला, ह्या माणसातल्या माणुसकीचा सन्मान आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि मी पण तसंच समजतो. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे सहकारी हे कुस्तीगीर राहुल आवारे, मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळं क्रीडा क्षेत्रामध्ये मला जिथं जिथं जी काही मदत करता येते ती मदत करायला मी जरा सरळ हाताने त्या ठिकाणी मदत करत असतो. बीड जिल्ह्यातल्या पाटोदाजवळ पथारी गावचा माझा आपला सुपुत्र पैलवान राहुल आवारे या आणखी एका बीडच्या सुपुत्राला या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन तुम्ही सत्कार केला. राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कितीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी पदकं मिळवलेली आहेत. कुस्तीच्या जोरावर आत्ता आमच्या पंकजाताईंनी सांगितलं तसं देवेंद्रजींनी पण मनाचा मोठेपणा, दिलदारपणा दाखवला आणि त्याला डायरेक्ट DYSP पदावर नियुक्ती त्या ठिकाणी दिली. राज्य पोलीस दलात एक वरिष्ठ अधिकारी आणि अर्जुन पुरस्कार विजेता
कुस्तीपट्टू काका पवार यांचा तो जावई आहे. कुस्तीमुळं त्याला नोकरी पण मिळाली आणि कुस्तीमुळं त्याला छोकरी देखील मिळाली. त्याच्यामध्ये लोकाशा भूषण पुरस्कार देखील त्याला मिळाला. हे राहुलनी सिद्ध करून दाखवलंय. त्याच्यामुळे कुस्ती क्षेत्रातल्यांना फार चांगले दिवस आहेत. मात्र त्यांनी कुस्ती नंबर 1 ची करून दाखवली पाहिजे. यातला गमतीचा भाग सोडून द्या, मी त्याचाही मनापासून अभिनंदन करतो. आरोग्य दूत आमचे ओमप्रकाश शेटे आणि मंगेश शिवटे राज्य सरकारतर्फे जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी अनेक योजना आमच्या एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना राबवल्या, आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना राबवले जातात. आम्ही आमच्या परीनं प्रत्येकजण त्याचं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. खाजगी संस्थांच्या माध्यमातून गरीब रुग्णांच्या करता खूप काही योजना आहेत, परंतु त्याची माहिती रुग्णांना नसते आणि या योजना गरीब गरजूंच्यापर्यंत पोचत नाही. काही आता औषध उपचार किंवा ऑपरेशन 10 लाख 12 लाख 15 लाख 20 लाख इथपर्यंत जातात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस अतिशय अडचणीमध्ये येतो. कधी तर तो आकडा बघून देखील एखाद्याला हार्ट अटॅक येईल अशा प्रकारची परिस्थिती असते. परंतु राज्यातल्या अशा गरीब गरजू रुग्णांच्यासाठी आमचे ओमप्रकाश शेटे आणि मंगेश शिवटे हे देवदूत म्हणून काम करतात. त्या 2 आरोग्य दूतांना या ठिकाणी लोकाशा भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून करत असलेल्या ईश्वर सेवेबद्दल त्या दोघांना धन्यवाद देतो. त्यांच्या रुग्णसेवेच्या कार्यास मी मनापासून शुभेच्छा देखील देतो. राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडवल्याने गरीब जनतेला वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून दिल्यानं मिळणाऱ्या समाधानाची तुलना दुसऱ्या कुठल्याही समाधानाशी होऊ शकत नाही. त्याचा उल्लेख मगाशी ओमप्रकाश शेटेंनी केला. ओमप्रकाश शेटे आणि मंगेश शिवटे यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामामुळं कितीतरी रुग्णांना जीव वाचला, कितीतरी कुटुंबांचा आधार जगला. अनेक कुटुंब कोलमडण्यापासून वाचलेली आहेत. यापासून वेगळी ओळख म्हणजे या दोघांच्या कामामुळं एका विद्यमान मुख्यमंत्री आणि एक माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे सत्तेवर पुन्हा येण्यामध्ये मदत झाली. जसं आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला पुन्हा सत्तेवर आणून बसवलं, तसं हे पण आरोग्याच्या बाबतीतलं काम तितकंच उल्लेखनीय, तितकंच अतिशय जिव्हाळ्याचं, आपलेपणाचं, लोकांच्यामध्ये एक माणुसकी निर्माण करणारं अशा प्रकारचं होतं. मी त्याबद्दल ओमप्रकाश शेटे आणि मंगेश शिवटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करीन. भारताचे ॲल्युमिनियम मॅन भरत गीते बीडचे आणखीन एक सुपुत्र, म्हणजे बीडमध्ये अक्षरशः सुपुत्रांची खाण आहे. पण मगाशी पंकजाताई म्हटलं तसं काही चुकांच्यामुळं, काही चुकीच्या लोकांना त्यामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं, त्यांना नको तेवढा मोकळीक दिल्यामुळं बीडची बदनामी झाल्याचा उल्लेख इथं झाला. परंतु त्याच्यात आता जास्त वेळ न घालवता पुन्हा एकदा नव्या उभारीनं आपण सगळेजण, जो आपला पहिला नावलौकिक मग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळातला होता, आमच्या विमलताई मुंदडांच्या काळातला होता, आमच्या केशर काकू क्षीरसागरांच्या काळातला होता, तशा पद्धतीचा तो नावलौकिक ते दिवस पुन्हा निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया. मी पण पालकमंत्री या नात्याने मी कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, हा विश्वास पण ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपल्याला देऊ इच्छितो. आज एक यशस्वी उद्योजक आणि भारताचे ॲल्युमिनियम मॅन भरत गीते यांना जो काही लोकाशा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. उद्योग क्षेत्रामध्ये बीडला, राज्याला आणि देशाला नवीन ओळख करून दिल्याबद्दल आजच्या पुरस्काराबद्दल मी भरत गीते यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या उद्योग क्षेत्रातील कारकिर्दीला पण शुभेच्छा देतो. आज भरतजी, आम्ही एक जागा निवडलेली आहे, 3 किलोमीटरची धावपट्टी आणि तिथं टर्मिनल पण करता येईल अशा प्रकारे आपण एक विमानतळ
बीड शहराच्या जवळ 10-12 किलोमीटरवर त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत। तशीच रेल्वेला पण आम्ही गती द्यायचं ठरवलेलं आहे। माझा बीडचा कष्टकरी, माझा बीडचा मेहनत करणारा व्यक्ती किंवा महिला असेल, तिला मुंबईला रेल्वेने जाता आलं पाहिजे, अशा पद्धतीचा पण आज आढावा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। सुदैवाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे अर्थ मंत्रालय आणि त्याच्यामुळं मला जेवढं काही मनापासून बीडकरांच्या करता देता येईल तसं देण्याच्या करता मी सतत प्रयत्नशील राहणार आहे। तुम्हालाही पुढं आठवण राहील की अजित पवार या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना ह्या गोष्टी त्यांनी आपल्या मार्गी लावल्या। आज भरत गीतेंच्याबद्दल बोलायचं झालं तर परळीच्या नंदा गावातील एका शेतकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला, 10वी पर्यंत शिक्षण परळीमध्ये पूर्ण केलं। लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून 11वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण केलं। आमच्या पुण्याच्या COEP पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आत्ताच ते मला बोलताना सांगत होते, माझे चुलते प्रतापराव पवार यांच्या बरोबर देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी तिथे इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर जर्मनीला जाऊन मेट्रोलॉजीमधील उच्च शिक्षण घेऊन तिथंच कामाचा अनुभव घेतला आणि देशात येऊन उद्योग क्षेत्रामध्ये उडी घेतली। आज त्यांच्या टॉरल इंडिया कंपनीच्या हजारो कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे। हजारांच्या आसपास कामगार त्यांच्याकडे काम करतात। नुकतंच डावोसला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याबरोबर 500 कोटी रुपयाचा करार त्यांनी केला। त्यातून 1200 रोजगारांची निर्मिती त्यांनी, ॲल्युमिनियम उद्योगातले एक दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे, म्हणूनच त्यांना ॲल्युमिनियम मॅन ही त्यांची ओळख झालेली आहे। विमान, जहाज बांधणी, आरोग्य, अंतराळ संरक्षण, वीज, रोबोटिक, मरीन अशा अनेक क्षेत्रासाठी त्यांची कंपनी ॲल्युमिनियमचे पार्ट तयार करते। पुण्यात चाकणमधील कारखान्यात त्यांचे बनवलेले पार्ट स्वीडन, जर्मनी, बल्गेरिया, अमेरिका, इंग्लंड, चायना, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड, चेक रिपब्लिक, जपान या देशांच्या मध्ये निर्यात होतात। अशा यशस्वी उद्योजक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार झाला। मी भरत गीतेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि नवीन पिढीला पण आव्हान करतो, आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही। जन्माला आल्यानंतर कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस कुठल्या कुठं जाऊ शकतो, काय उभं करू शकतो, हे आपण भरत गीते आणि इतर मान्यवरांच्या रूपाने पाहिलेलं आहे। त्या गोष्टीची फुणगाठ मनाची बाळगा। चुकीच्या रस्त्याने जाऊ नका। कुणी दादागिरी गुंडगिरी करत असतील तर त्यांचं आम्ही कुठाचे काही खपून घेणार नाही। मी वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, परंतु ह्या बीडमधल्या विकृत लोकांना सरळ करण्याचं काम मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे। कोण किती मोठ्या बापाचा असो किंवा कोण किती मोठ्या राजकीय नेत्याच्या जवळचा असो, त्याचा काही मला घेणं देणं नाही आहे। मी सरळ करणार म्हणजे करणार आणि जोपर्यंत माझ्यामध्ये ती ताकद आहे तोपर्यंत मी मागं हटणार नाही, हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो। आज टीव्हीवरच्या मराठी बातम्या देताना निखिलाताई म्हात्रेंना आपण बघतो, ज्यांना नेहमी पाहतो, अशा या आघाडीच्या पत्रकार, टीव्ही न्यूज अँकर आणि त्याचबरोबर आमचे विलासराव बडे हे पण पत्रकार, या ठिकाणी त्या दोघांचाही सत्कार केला। पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्या दोघांचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे, अतिशय उल्लेखनीय आहे। त्या कार्याबद्दल आज मिळालेल्या त्यांच्या पुरस्काराबद्दल मी त्या दोघांचं अभिनंदन करतो। पण हे सगळं करत असताना वस्तुस्थितीला धरून इतरांनी पण बातम्या द्यायला शिकलं पाहिजे। मी आता प्रेस घेत होतो, अक्षरशः प्रेसमध्ये काही पत्रकार काय प्रश्न मला विचारत होते, मी ज्याची उत्तरं दिलेली आहेत तेही प्रश्न पुन्हा ते विचारत होते। अशा पद्धतीने वागू नका। तुम्हाला ब्रेकिंग न्यूज किंवा तुम्हाला त्या ठिकाणी
TRP वाढण्याच्या करता ज्या पद्धतीनं काही जण जरा वेगळ्या प्रकारचा विचार करतात तो काही बाबतीमध्ये समाजाला अडचणीचा ठरतो आणि त्याच्यातून नाहक बदनामी ही कधी कुठल्या शहराची होती हे पण आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून त्यांच्या दोघांच्या या योगदानाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर परवाच 30 तारखेला गुढीपाडवा झाला। त्या गुढीपाडवा नवीन मराठी वर्ष, हे नवीन मराठी वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो ह्या शुभेच्छा देत असताना 31 तारखेला रमजानचा पवित्र महिना चालू होता। ईद देखील झाला। त्या ईदच्या निमित्तानं देखील माझ्या मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो। मी या निमित्तानं हा जो एक कार्यक्रम अतिशय चांगला आमच्या विजयराज बम यांनी आयोजित केलेला आहे, त्याला निमित्तानं मागच्या काही दिवसात ज्याचा उल्लेख आमच्या पंकजाताईंनी केलेला आहे, चुकीच्या गोष्टीशी बीडचं नाव जोडलं जात आहे। मात्र या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की बीड आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या। त्यासाठी प्रत्येक बीडवासियांनी एकत्र येऊन जातीय सलोखा निर्माण करायचा आहे। समाजामध्ये कुठल्याही परिस्थितीत तेढ निर्माण होणार नाही। कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असेल त्यावेळेस तो आवाज उठवला पाहिजे। जे चुकत असेल ते थांबवलं पाहिजे। हे करत असताना कुठल्याही परिस्थितीत समाजामध्ये जातीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। कुठं दुरावा दिसत असेल तर तो आपल्याला संपवायचा आहे। बीडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर आपल्याला सगळ्यांना मिळून न्यायचं आहे। आजचा कार्यक्रम हा एका दैनिकाचा आहे, लोकाशा दैनिकाचा। मराठी पत्रकारितेला आणि विशेष करून ग्रामीण मराठी पत्रिकेला एक गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढा, मराठवाडा मुक्तीचा लढा, विद्यापीठ नामविस्ताराचा लढा, सामाजिक सुधारणांचा लढा, प्रत्येक लढ्यामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण पत्रकाराचं योगदान, पत्रकारांचं हे फार मोठं राहिलेलं आहे। मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या ग्रामीण वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला। मराठी पत्रकारितेला निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुखतेचा वारसा त्यांनी दिला। सुरुवातीला लोकशिक्षण, ज्ञानप्रसार आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकारिते करण्यात येत होती। मराठी वृत्तपत्रातून समाज आणि समाज मन घडवण्याचं काम सुद्धा केलं जातं। तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांवर विरोध करण्याचं काम मराठी माध्यमांनी नेटाने केलं। वृत्तपत्र समाज प्रबोधनाचं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनजागृती करणारं, राष्ट्र घडवण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचं मराठी पत्रकारांनी जगाला दाखवून दिलं। माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचं काम केलं नाही तर विचार आणि जनमत घडवण्याचं देखील महत्त्वाचं काम केलेलं आहे। तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढीसोबत माध्यम क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात बदल झालेत। पूर्वी प्रिंट माध्यम हेच सर्वात महत्त्वाचं मानलं जात होतं, पण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियानं माध्यमांचं रूप पालटवलेलं आहे। आज बातम्या केवळ वृत्तपत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत। मोबाईलवर, सोशल मीडियावर काही सेकंदामध्ये बातम्या पोहोचतात। माध्यमांचा वेग हा झपाट्याने वाढलेला आहे। मीडियाने सुद्धा वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे। मीडिया ट्रायल हे होता कामा नये। त्याच्यातून कधी एखाद्या चुकीचा माणूस आयुष्यातनं उद्ध्वस्त होतो। ही पण काही उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं आजच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत। परंतु अधिक न बोलता विजयराज बंब आणि त्यांच्या सगळ्या परिवारांनी ज्या काही गोष्टी हातामध्ये घेतलेल्या आहेत, अजूनही त्यांच्या मनामध्ये बरेच काही गोष्टी करायच्या आहेत। मला आपल्याला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, आज जग बदलत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला AI नावाने आपण ओळखतो, कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याचा खूप मोठा वापर
हा शेतीमध्ये होतोय. काल परवाच आम्ही मंत्रालय सह्याद्री गेस्ट हाऊसला राज्य सरकारच्या पण काही महत्त्वाच्या गोष्टींच्या करता एआयचा वापर आम्ही करतोय. पत्रकारितेला पण एआयचा वापर करावा लागणार आहे. असं कुठलंही क्षेत्र उद्याच्या काळामध्ये राहणार नाही की त्याच्यामध्ये एआयचा वापर होत नाही. ही काळाची गरज आहे. काळानुरूप आपल्याला पावलं उचलावी लागतील. आम्ही पण कृषी विभागाला यंदा 500 कोटी रुपये या कामाच्या करता ठेवलेले आहेत. कमी पडले तर अजूनही देण्याची आमची तयारी आहे. परंतु हे राज्य देशामध्ये अग्रेसर राज्य राहिलं पाहिजे. हे राज्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारं राज्य राहिलं पाहिजे. हे राज्य कायदा सुव्यवस्था उत्तम राखणारं राज्य राहिलं पाहिजे. अशा राज्यामध्ये चुकीच्या गोष्टीला अजिबात थारा नसता कामा नये. अशा पद्धतीचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं हे राज्य राहिलं पाहिजे. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक माणसाला हे राज्य माझाही विचार करतंय. ह्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार, मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल किंवा बाकीचे आमचे सगळे सहकारी मंत्रिमंडळ ते असतील, आम्ही सगळेजण त्या रस्त्याने पुढं जायचं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास हा कसा करता येईल, राज्यामध्ये आर्थिक सुबत्ता कशी आणता येईल, रोजगार कसा निर्माण करता येईल, उद्योगधंदे कसे वाढवता येतील आणि राज्याला एक अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये आपला नावलौकिक कसा वाढेल, ह्याच करता आम्ही सतत काम करत राहू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा विजयराज बंब आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा यथोचित सत्कार झालेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.